साल्हेर हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे। तर तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर आहे। हा समुद्र सपाटीपासून 1567 मीटर म्हणजे 5141 फूट उंचीवर आहे। हा किल्ला कळसुबाईच्या खालोखाल उंचीवर असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे। जसे आम्ही वाघांबे गावात पोहोचलो, आम्ही 6:30ला किल्ला चढायला सुरुवात केली आणि बरोबर 1.5 तासामध्ये आम्ही साल्हेर आणि सालोटाच्या मध्यभागी एक खिंड आहे, ज्या खिंडीतून रस्ते साल्हेरकडे सुद्धा जातात आणि सालोटाकडे सुद्धा जातात। तर आम्ही बरोबर 1.5 तासात त्या खिंडीमध्ये पोहोचलो आणि काही वेळातच बरोबर 4 दरवाजे ओलांडत आम्ही माथ्यावर पोहोचलो। गडावर पोहोचल्यानंतर जिथे मोठे पाण्याचे टाके आहे आणि त्याच्या शेजारीच रेणुका मातेचे मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या समोर उभे राहिले असता डाव्या हाताला वर थोड्याशा उंचवट्यावर आम्हाला एक गुफा भेटली। ते गुफेमध्ये आम्ही सगळे झोपी गेलो। अगोदर ठरल्याप्रमाणे सकाळी 5:30ला उठून आम्ही श्री परशुरामांच्या मंदिराचे दर्शन घेतले आणि हा गडावरील सर्वात उंच माथा आहे आणि इथूनच आम्ही सूर्योदय सुद्धा बघितला। गुगल बाबाच्या मदतीने आम्ही सूर्योदयाचे अचूक वेळ काढून किल्ल्याच्या शिखरावर पोहोचलो आणि किल्ल्याच्या शिखरावरून उगवता सूर्य पाहून आम्हा सर्वांच्या शरीरात नवीन ऊर्जा भरली आणि नवीन आशा निर्माण झाल्या। उंच ठिकाण असल्यामुळे वारा जोरात वाहत होता आणि यामुळेच आम्हाला थंडीची जाणीव अधिक प्रखरच होत होती। सूर्य उगवण्याच्या वेळी आम्ही कॅमेऱ्यामध्ये टाइम लॅप्स सुरू केला होता आणि त्यावेळी शेजारच्या लोकांचा आवाज थोडा ओळखीचा वाटला आणि बोलता बोलता आम्हाला समजले की ते आमच्याच भागातील आहेत। तसेच त्यांच्या टीममधील काही मेंबर चहा बनवत होते, त्यामुळे आमच्या चहाची आयती सोय झाली आणि त्यांनी आम्हाला बोलून चहा दिला। आता साल्हेर किल्ल्याच्या शिखरावरून उतरण्याची वेळ आली होती। आम्ही खाली उतरत असताना आम्हाला वाटेत एक कुत्रा भेटला। तो अंदाजे कोणत्या तरी ग्रुप बरोबर साल्हेर वाडी गावातून वर किल्ल्यावर आलेला होता। आम्हाला वाटले की तो भुकेला असेल, म्हणून आम्ही आमच्या बॅगेतून त्याला एक चपाती दिली आणि ती त्याने आनंदाने खाल्ली। ही सगळी दगड आहेत, दगड चिरलेत, लाकूड सुद्धा सपोर्टला आहे, ते सुद्धा खराब झाले। पूर्ण दगड निसटलाय ते। हो, हा दगड पूर्ण निसटलेला आहे। साल्हेरवाडीकडे जाणारा पहिला दरवाजा बघून आम्ही परत रेणुका मातेच्या मंदिराच्या दिशेने चालायला चालू केलो। किल्ल्यावरून खाली येताना आम्हाला कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि समोरून व्ह्यू चांगला होता, म्हणून आम्ही एका जागी बसून थोडी विश्रांती घेतली आणि किल्ल्याच्या सुंदर दृश्यांचे फोटो काढले।
आम्ही फोटो काढून झाल्यानंतर किल्ल्याच्या उतरत्या वाटेवर चालू लागलो. थोडे पुढे गेलो तेव्हा एका प्राचीन दरवाजाजवळ एक तरुण माणूस उभा होता. त्यांना मनातूनच नमस्कार करत आम्ही तसेच पुढे चालत राहिलो. साल्हेर किल्ल्याच्या उतरत्या वाटेवरून चालत चालत आम्ही एका अरुंद खिंडीमध्ये म्हणजेच साल्हेर सारोटा कॉमन पॉईंटजवळ पोचलो. तिथून पाहता साल्हेर किल्ला आणि त्याच्या पायऱ्या खूपच सुंदर दिसत होत्या. तर अशा तऱ्हेने आमचा साल्हेर किल्ल्याचा दौरा संपला.